आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये एका अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. शालेय जीवन नुकतंच संपलंय आणि आता महाविद्यालयीन विश्वात पाऊल ठेवण्याची वेळ आलीय. होय, आपण बोलतोय 11वीच्या म्हणजेच FYJC प्रवेशाबद्दल. 10वीची परीक्षा म्हणजे एका मोठ्या पर्वाची सांगता आणि त्यानंतर सुरू होणारी एक नवी, थोडीशी धाकधूक वाढवणारी धावपळ. ही सगळी गुंतागुंतीची वाटणारी प्रवेश प्रक्रिया आज आपण अगदी सोप्या आणि सुटसुटीत भाषेत उलगडून पाहणार आहोत. बरं, आता या विषयाच्या अगदी खोलात जाऊया. 10वीची परीक्षा एकदाची संपली की विद्यार्थ्यांच्या आणि अर्थातच पालकांच्याही मनात एकच मोठा प्रश्न उभा राहतो. आता पुढे काय? हा काळ ना थोडा चिंतेचा आणि तितकाच उत्सुकतेचा असतो. म्हणजे बघा, परीक्षा संपल्याचा तो आनंद एकीकडे, नातेवाईकांकडून मिळणारे फुकटचे सल्ले दुसरीकडे आणि कला, वाणिज्य की विज्ञान कोणतं कॉलेज निवडायचं अशी धाकधूक तिसरीकडे. सध्या लाखो विद्यार्थ्यांच्या मनात आणि त्यांच्या घरांमध्ये नेमका हाच संभ्रम पाहायला मिळतोय. आणि म्हणूनच याच वेळी अचूक माहिती असणं हे अक्षरशः गेम चेंजर ठरू शकतं. आता एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी. 10वीच्या सुट्ट्यांचा मनसोक्त आनंद घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये येण्याची वेळ आली आहे. कारण 2026 या शैक्षणिक वर्षासाठी 11वीचे प्रवेश आता अधिकृतपणे सुरू झाले आहेत. ही घोषणा म्हणजे पुढील शैक्षणिक वाटचालीची पहिली अधिकृत शिट्टी आहे. अनेकदा होतं काय की शेवटच्या क्षणाची वाट पाहिली जाते आणि मग ऐनवेळी मोठी धांदळ उडते. तसं होऊ नये म्हणून आता केवळ आराम न करता आवश्यक ती सर्व कागदपत्रे गोळा करून या प्रक्रियेकडे थोडं गांभीर्याने लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि इथूनच या संपूर्ण प्रक्रियेचे मुख्य टप्पे सुरू होतात, जे समजून घेणं खूपच क्रिटिकल आहे. ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रामुख्याने 2 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे, भाग 1 आणि भाग 2. यामागे एक अतिशय सोपं लॉजिक आहे. पहिल्या भागात विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती नोंदवली जाते आणि दुसऱ्या भागात पसंतीची महाविद्यालये निवडली जातात. पण यातली सध्याची सर्वात तातडीची अपडेट म्हणजे भाग 1 म्हणजेच पार्ट 1चा अर्ज भरण्याची प्रक्रिया आता प्रत्यक्ष सुरू झाली आहे. पुढच्या टप्प्यावर जाण्याआधी किंवा कॉलेजचे पर्याय निवडण्यापूर्वी हा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण करणं सगळ्यांसाठी 100% बंधनकारक आहे. आता मुद्दा असा आहे की हा प्रवेश अर्ज अचूकपणे आणि कोणत्याही चुकांशिवाय भरणं ही साधीसुधी गोष्ट नाहीये. नावात झालेली एखादी छोटीशी स्पेलिंग मिस्टेक, जातीच्या दाखल्याची चुकीची नोंद किंवा गुणांची टक्केवारी चुकली तर प्रवेशाच्या वेळी मोठा मनस्ताप होऊ शकतो. अक्षरशः एक छोटीशी चूक पूर्ण प्रवेश प्रक्रियेत मोठा अडथळा आणू शकते. आणि म्हणूनच हा फॉर्म नेमका कसा भरायचा याचा विचार करून मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर एक विशेष आणि सविस्तर मार्गदर्शन करणारा व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात आला आहे. घर बसल्या स्वतःचा फॉर्म अगदी अचूक भरण्यासाठी हे ट्युटोरियल विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे. आता यातील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हे मार्गदर्शन मिळवण्याचे 2 अगदी स्पष्ट आणि वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत. आजकाल विद्यार्थी सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतात. जर यूट्यूबचा वापर करायचा असेल आणि मोठ्या स्क्रीनवर सविस्तर व्हिडिओ पाहायचा असेल तर अगदी सोपं आहे. यूट्यूबवर जाऊन फक्त 11th ॲडमिशन मराठी कॉर्नर असं सर्च करायचं. पण जर हेच मार्गदर्शन इंस्टाग्रामवर हवं असेल तर मार्ग थोडा वेगळा आणि अधिक इंटरॅक्टिव्ह आहे. तिथे लिंक मिळवण्यासाठी आधी ते अकाउंट फॉलो करावं लागेल आणि तिथे कमेंट करावे लागेल. त्यानंतर लगेचच फॉर्म भरण्याची थेट लिंक डायरेक्ट मेसेज म्हणजेच DM मध्ये आपोआप येईल. ही सिस्टीम खरंच खूप सोयीची आणि फास्ट आहे. तर या सगळ्याचा मुख्य निष्कर्ष काय? आता नेमकी कोणती पावलं उचलणं आवश्यक आहे याची ही एक अतिशय स्पष्ट आणि त्वरित करावयाच्या कृतींची यादी आहे. पहिली गोष्ट, भाग 1 सुरू झाला आहे हे लक्षात घेऊन तो भरण्याच्या तयारीला लागणं आणि कागदपत्रे जवळ ठेवणं. दुसरी गोष्ट, कोणतीही तांत्रिक चूक होऊ नये म्हणून तो मार्गदर्शन करणारा व्हिडिओ त्वरित शोधून सविस्तर पाहणं. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची गोष्ट, आवश्यक ती थेट लिंक मिळवण्यासाठी सांगितलेल्या सूचनेनुसार इंस्टाग्रामवर फॉलो आणि कमेंट करणं. या 3 सोप्या कृती केल्या तर ही पूर्ण प्रवेश प्रक्रिया एकदम विनातणाव आणि वेळेत पूर्ण होईल हे नक्की. हा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर आता शेवटी एकच मोठा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. काय आपले विद्यार्थी या 11वी प्रवेशाच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि निर्णायक टप्प्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत? भाग 1चा अर्ज अचूकपणे भरणं ही आता पहिली आणि सर्वात मोठी पायरी आहे. आणि जसं आपण पाहिलं, योग्य माहिती आणि अचूक मार्गदर्शनाची जोड असेल तर ही प्रक्रिया नक्कीच आत्मविश्वासाने पार पाडता येईल. आता वेळ आहे ती प्रत्यक्ष कृती करण्याची.
या सविस्तर विश्लेषणामध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढील यशस्वी शैक्षणिक वाटचालीसाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.